नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं दुसऱ्या ब्लॉगमध्ये। या ब्लॉगमध्ये आपण गोकर्णकडे जाणार आहोत। गोकर्णला जाताना मध्ये जोग फॉल्स, याना केव्ज आणि पद्मावती मंदिर आहे। तर हे तीन प्लेसेस करून आपण गोकर्णला रात्री पोहोचेल। तर पाहू शकता तुम्ही आपलं जे सामान आहे ते सर्व आपण गाडीवर लोड करून आता गाडीमध्ये बसून रवाना होऊ। नेमकं म्हणणे काय आहे? मित्रांनो, आताच आपण आपल्या हॉटेल मिलिगीमधून चेकआउट करून आपण गोकर्णकडे प्रस्थान करत आहोत। तर हे आमचे मित्र गोपी शेठ, ते गिरीश शेठ, तिकडे हितेश शेठ आणि शंतनू शेठ, आणि पारनेरचे आमचे सोन्याचा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे गौरव शेठ। धन्यवाद। ते पैसे भेटतील तुला, टायमिंगला पोहोचतील पैसे। मित्रांनो, आपण सकाळी जी सुरुवात केली ती जवळजवळ 150-200 किलोमीटर आलेलो आहोत हंपीवरून। आता आपण ब्रह्मा प्युअर व्हेज शिमोगा म्हणून गावाचं नाव आहे, हायवेजवळच आपण जेवण केलं। जेवण खूप छान आहे, चायनीज फूड पण चांगलं आहे आणि पंजाबी फूड पण तुम्ही ट्राय करू शकता। येथे चहा खूप सुंदर भेटतो। इथून 2 तासाच्या अंतरावर आपण आता जोग फॉल्सकडे जाणार आहोत। चला मजा करूया। परत एकदा प्रेमात पडून तेच तुला म्हणतोय, प्रेम म्हणजे काय असतं। इथे जण आपलं वेगळं आहे हो, सेम नाही। वापे पण असते बघ ना। स्वप्नील, पंकज विषयी काय बोलत होतो आता? बोल ना। पंकज आत्ता दुखण्यातून बरा झालेला आहे आणि त्याला मॅनेजरने सुट्टी दिल्यामुळे तो आपल्यासोबत तो हंपी आणि गोकर्ण ट्रिपवर येऊ शकला नाही। पण मला खात्री आहे की तो पुढच्या ट्रिपला नक्कीच आपल्यासोबत असेल। मित्रांनो, आता स्वप्नीलला आहे ना सूला लागलेली आहे। तर सूला लागलेली आहे तर आपण गाडी थांबवायची नाही, अर्धा तास गाडी चालत राहणार। बघूयात स्वप्नीलचं काय होतंय। स्वप्नीलला एक सेपरेट आपण बॉटल दिलेली आहे। तर स्वप्नील बघूयात किती वेळ ते थांबून ठेवतो। टाळी वाजव काय आता ते निसर्गाचा कॉल आहे, आपल्या हातात नाही। आता पूर्णपणे सायलेंट मोड मध्ये गेलेला आहे। पूर्ण गाळ झालाय कंट्रोलच्या पलीकडे। आता कंट्रोलच्या पलीकडे म्हणजे आता बाटली हा एकमेव पर्याय त्याला दिसते। सॉरी म्हणून सॉरी, पाया पड। गोपी पण शिकल्या। नाही, ती दोघच गेले, त्यांचे घे नाही। फायनली आलाय आता स्वप्नील वे टू टॉयलेट। थांब रे, इथं 2 मिनिटं थांब। आपण त्याला घेऊन जाऊयात तिथे। मित्रांनो, मिशन फत्ते करून स्वप्नील आपल्या समोर आहे सगळ्यांच्या। मित्रांनो, आता जवळपास 200-2.25 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण फायनली जोग फॉल्सला आलेलो आहे। जोग फॉल्ससाठी तिकीट काढायला लागते, तर ते तिकीट काउंटर इथे तिकीट काढून त्यानंतर एंट्री पॉईंट जो आहे तो इथून आहे। तर आता आपण जोग पॉईंटला जाणार, जोग फॉल्सला जाणार आहोत। तुम्हाला अतिशय नयनरम्य
असे धुके इथं अनुभवायला मिळू शकतात. आणि जो वॉटरफॉल आहे तो इथे समोरच आहे इथे. Seriously, what is this place? तर मित्रांनो, आता आपण जगप्रसिद्ध जोग फॉल्सच्या व्ह्यू पॉईंटवर आहोत. जर जोग फॉल्स अनुभवायचा असेल तर तिथे एक पुढे पॉईंट आहे, तिथे जाऊन आपण डायरेक्ट फॉल्सला जाऊ शकतो. हा व्ह्यू पॉईंट आहे. तर आपण व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. तर इथला जो अद्भुत नजारा आहे तो तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण धुक्यांनी भरलेला असा हा व्ह्यू पॉईंट आहे आणि इथे तुम्ही नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. कुठे येतेस भैया? आता असले चाळे चालू केले काय? हा? तर काय नाही केलं तू आहे ना डायरेक्ट फेकून देईन समुद्रात त्याला. आणि सांगू तुला. कळलं ना? काय नाही केलं डायरेक्ट फेकून देईन, परत म्हण नको. काय नाही केलं. जिस राह पे है घर तेरा उस राह से था मैं हो गुजरा. दाजी कशी बसेन, इकडे बसेन, इकडे बसेन. पण पण नाही, नाही बरोबर टाइम नाही घालवायचा आहे त्याला. कंटिन्यू कळलंय आम्हाला, आता बरोबरच घालवायचं आहे. हा. आम्ही पण तेच सांगतोय. इथं 2 रूम बुक करायला. तेव्हा म्हणलं आधी इथे त्याला बोलवा ना. काय माणूस गाईज, तर सकाळी आपल्याला फक्त एकच रूम भेटली होती, पण हितेश शेट्टी यांनी त्यांच्या प्रायव्हसीसाठी आता अथांग प्रयत्नानंतर त्यांचेच पार्टनर सांगतायत अथांग प्रयत्न करून त्यांनी दुसरी रूम मिळवलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात. आणि पार्टनरच फक्त टाळ्या वाजवत आहेत. मग तुम्ही त्यांचा जल्लोष पाहू शकता. आत्ता आपण जेवण झाल्यानंतर त्यांना एक सेपरेट रूम देणार आहोत. आम्ही 4 आणि ते 2 असे डिवायडेशन होऊन आपण 2 रूम मध्ये जाणार आहोत. आता आपण गोकर्ण बीचवर आलो आहे. मेन बीचवर लामार बीच रिसॉर्ट म्हणून आहे. तर इथं रेस्टॉरंट आहे, तिकडे आपली रूम आहे. गौरवनी तुम्हाला रूम दाखवलीच असेल. इथं रेस्टॉरंटला आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण गोकर्णच्या बीचवर आहेत आणि आता आपण इथून नाश्त्याला जाणार आहोत. नाश्ता करून आपण याना केव्जसाठी पुढे निघणार आहोत. याना केव्जला काही पाऊस नाही आहे, आताच आम्ही विचारलेलं आहे. तर पावसामध्ये हा जो खवळलेला समुद्र आहे, म्हणजे हा नजारा एकदम अद्भुत वाटतोय, ते तुम्ही पाहू शकता. शेटच्या मनगटामध्ये कालच्या प्रवासामुळे थोडा दम राहिलेला नाही आहे, तर तो दम भरण्याचं काम आत्ताचा नाश्ता करणार आहे. तर मित्रांनो, हमारो छोटो हाती ने बडो हाती सोबत येत आहेत. ओके, थँक्यू. स्वप्नीलने आज सगळ्यांचं मन जिंकलंय. त्याच्या फक्त ड्रेस कोड नाही. तर हा ड्रेस कोड तुम्ही पाहू शकता. नाही तर 4 दिवस लग्नाला आल्यासारखे कपडे घालत होता. तू कुठं जातो बटन?
कॅमेरा नाही आला ये रे चल तर मित्रांनो आता आपण याना केव्सच्या एंट्री पॉईंटला पोहोचलेलो आहोत. तर इथून जवळपास 3.5 किलोमीटरचा आता जंगलातून ट्रेक आहे. तर इथून आपण हा ट्रेक करून त्यानंतर याना केव्समध्ये पोहोचणार आहे. तर ही जी जर्नी आहे ती एकदम छान असणार आहे, तर ती पाहत राहा. या ठिकाणी आपण याना केव्ज म्हणून प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. दिस व्ह्यू इज व्हेरी अमेझिंग. यू कांट इमॅजिन हाऊ ब्युटिफुल दिस सीन इज. खूप छान आहे. पण त्या झाडाची कमाल म्हणायची ते झाड अजून उभं आहे. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला वाचला समुद्राचा अद्भुत असा नजारा. आपण आता याना केव्सकडे आलेलो आहोत मित्रांनो. हे विहंगम दृश्य आणि इथलं जे वातावरण आहे खूप थंड वाटतंय. तर मित्रांनो ही ती याना केव. सगळे आवाजात स्वप्नील बडे यांचा आवाज तुम्ही ऐकला असेल. हितेश गिरीभाई आपल्याला लीड करत आहेत. गिरीभाई गिरीबाई फक्त शर्ट घालून लीड करणारे आमचे गिरीबाई.
संतनू को बंदी बना के जा रहा है. आणि हा माझं पण निघालेलं आपली सगळी मित्रमंडळी इकडे तुम्ही बघू शकता. सगळेजण आलेले आहेत. गौरव, शंतनू, गिरीभाई, बढे, गोपी. तर मित्रांनो, आत्ताच गिरीशला जळू या किड्याने चावा दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याची अवघड परिस्थिती झालेली आहे आणि सकाळपासूनच त्याच्या मागे म्हणजे विविध संकटांनी त्याला घेरलं आहे. त्यामुळे तो थोडासा निराश झालेला आहे. त्यामुळे ट्रिपमध्ये थोडी शांतता पसरली आहे. त्यामुळे आता काय बोलावं ते कळत नाही आहे. तुम्ही पाहू शकता त्याला पूर्णतः तो गहाळ झालेला आहे. जवळपास त्याचं 1 लिटर रक्त जळू पिऊन गेलेलं आहे. आणि आपण सगळेजण घाबरल्यामुळे आपण तो जळू काढतानाचा व्हिडिओ आपल्याला काढता आलेला नाही. त्यामुळं खूपच असं एकदम असं भयानक वातावरण तयार झालं होतं. आता आपण लिटल बुद्धा रेस्टॉरंटकडे चाललेलो आहोत मित्रांनो. 2च मिनिटात गर्द झाडींमधून आपण कुडले बीच जवळ ओम बीच कुडले बीच रोडला लिटल बुद्धा रेस्टॉरंटला चाललोय. मित्रांनो, तर आपण याना केव्ज कंप्लीट करून आता कडल बीचला आलेलो आहोत. तर इथे मंत्रा कॅफे म्हणून आहे, खूप फेमस आहे. तर इथे आपण आता जेवण करणार आहोत. तर हे जे रेस्टॉरंट आहे इथे नक्की भेट द्या, कारण हे सी फेसिंग असं रेस्टॉरंट आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. अरे म्हणलं सगळे त्याच्यासारखे स्वप्नील सारखे नशिबान नाही. गिऱ्याला आहे ना सकाळ सकाळ मॅनेजरचा फोन आला होता. मग डायरेक्ट काय म्हणतो माहिती का, सॉरी 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 सर सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, आय विल अपडेट यू. मी फक्त अपडेट येऊ म्हणलं, सॉरी म्हणलं फक्त. नाही सुट्टी होती रे, पण ते एक काय म्हणतात मीटिंग होती. मी ना सगळे व्हॉट्सअप बिट्सअप सगळं अनइन्स्टॉल करून इकडे आलोय. काळजी नाही, ते आत्ता आहे ना तुला सांगू नको मला. संडासात पडलं माहिती का, पॅन्ट बिंट खराब झाली. दोघांना उचला ना ते. भांड्यात तोंड गुतलं होतं. तर मित्रांनो, आता आपण मिडल गोकर्ण बीचला आलेलो आहोत. तर मिडल गोकर्ण बीचचं तर तुम्ही बघितलं तर लाटा पूर्णपणे खवळलेल्या अशा लाटा आम्ही कालपासून बघतोय. कालच आम्ही इथं स्टे करायला आलेलो आहे. तर कालपासून लाटा असेच खवळलेल्या आहेत. जर तुम्हाला ओम बीचला जायचं असेल तर इथे लागूनच पुढे ओम बीच आहे आणि ओम बीचच्या नंतर पुढे कुडळ बीच म्हणून एक आहे. तर हे 3 जे बीच आहेत हे सर्वात मेन बीच आहेत गोकर्णचे. तर या 3 बीचला तुम्ही नक्की भेट द्या. आपला इथला गोकर्णचा जो स्टे आहे तो आज इथे संपलेला आहे. आता आपण इथून गोकर्णमधून मडगाव रेल्वे स्टेशनला जाणार आहोत. तर आपलं जे बुकिंग आहे रेल्वेचे ते मडगाववरून आहे. तर मडगावला जाऊन ही ट्रेन आपल्याला परत आपल्या अहिल्यानगरला सोडवणार आहे. मित्रांनो, आता आपण महाबळेश्वर गोकर्णाला दर्शनासाठी मंदिरासाठी आलो आहे. मंदिरात महादेवाचं मंदिर आहे आणि इथं लुंगीशिवाय, फक्त लुंगीशिवाय पुरुषांना प्रवेश नाही.
त्यामुळे आता आम्हाला तर ट्रेनसाठी उशीर होतोय. आम्ही बाहेरून दर्शन करून निघतोय, पण तुम्ही जेव्हा याल तर लुंगी घालूनच आज दर्शनाला एंट्री आहे. आपली भारतीय संस्कृती साऊथ लोक खूप चांगली फॉलो करतात, हे तुम्ही पाहू शकता. आत्ताच आपण महाबळेश्वर मंदिरच्या नंतर गणपती मंदिराकडे आलो होतो. गणपती मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाकडे निघायचं. भैया, इथे सेट के बारे में 2 शब्द बोलो ना आप अपनी भाषा में. अपनी भाषा में कर्नाटक की भाषा जो है ना उसमें बोलो. क्या बोला भैया? बोलो उसके बारे में 2 शब्द. ಓಯ್ಲಿ ಬಿಡ ಒಂದು 10-20 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಿಡ್ಕೊಬಿಡು. 20 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂದ್ರೆ 460 ಆಗ್ತದ ಒಂದ್ ಸೈಡ್. ಒಂದ್ ಸೈಡ್ 460. ನಿನ್ ಮ್ಯಾಪ್ನಾಗ ನೀನ್ ಸಿಂಧೂರಾಗ ಐದಲ್ಲಪ್ಪ, ಅದ್ ಹಾಕಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರ್ ತೋರ್ಸ ಚೆಕ್ ಮಾಡಿ. ಆಯ್ತು ಬಿಡು. ರೊಕ್ಕ ಭಯ ಚೋಡು, ರೊಕ್ಕ ಚೋಡು, ರೊಕ್ಕ. तर मित्रांनो, आता आपला ट्रिपचा जो आहे शेवट आलेला आहे. आपण जे ट्रेनचं तिकीट आहे ते आपण मडगावपासून अहिल्यानगर असं बुकिंग केलेलं आहे. तर आता आपण ट्रेनमध्ये चढणार आहोत. तर इथेच आपण आपला व्लॉग एंड करत आहोत. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.